यालाच माहिती आहे. यूट्यूबवर टाकायचं लाईक मला लगा तो लेने तो रहने दे. थोडं लांब या साईडला या, एका साईडला या. नाही समजलं तर मध्ये विचारा, ठीक आहे. आणि जे काय बघायचं आहे ते नंतर तुम्हाला बघायला वेळ देईल, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. चालू करायचं. ओके सर. अजून कोणी येणार? नाही अरे मित्र असेल त्याचा म्हणून थांब. कोण आहे बरं झालं. हा डिझेल इंजन आहे, ठीक आहे. DDIS डिझेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. याच्यामध्ये इंजेक्टर्स दिलेले आहेत. फ्यूल सिस्टम प्रेशराइज आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये लो प्रेशर पंप, हाय प्रेशर पंप येतात. ECM इंजेक्टर्सला कंट्रोल करतो, ठीक आहे. हे 4 इंजेक्टर्स आहेत. 4 इंजेक्टरला हा ECM कंट्रोल करतो. तर आता आपण प्रत्येक एक सिस्टम्स चेक करूया, बघू त्याचे वर्किंग्स वगैरे कसे आहेत. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. हा एअर इनटेक सिस्टम, ठीक आहे. याच्यामध्ये एअर फिल्टर आहे, ठीक आहे. हा पेपर फिल्टर आहे. हा माफ IAT सेन्सर, मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर आणि इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर. याच्यामधनं हवा येणारी जी आहे या सेन्सर्सला पास होऊन जाते. त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि त्याची क्वांटिटी काउंट केली जाते किती आहे. हवा इथनं पुढं फिल्टर होऊन टर्बोचार्जरमध्ये जाते. टर्बोचार्जर एक्झॉस्ट मॅनिफोल्डवरती माउंटेड आहे. टर्बोचार्जर एक्झॉस्टच्या प्रेशरवरती काम करतो. टर्बोचार्जरमधनं हवा कंप्रेस्ड होऊन जाते इंटरकूलरमध्ये, या बंपरच्या खाली आहे. इंटरकूलरमधनं हवा या पाईपद्वारे इनटेक मॅनिफोल्डमध्ये जाते. इनटेक मॅनिफोल्डमध्ये बूस्ट प्रेशर सेन्सर आहे, जे टर्बोचार्जर हवा कंप्रेस करतो त्याचा प्रेशर किती आहे तो सेन्स करण्यासाठी इथं बूस्ट प्रेशर सेन्सर बसवलेला आहे. या इनटेकमधनं हवा मग जाईल कंबशन चेंबरमध्ये. हा झाला एअर इनटेक सिस्टम. एक्झॉस्ट सिस्टममध्ये इथं पुढं एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आहे. एक्झॉस्ट मॅनिफोल्डवरती O2 सेन्सर माउंटेड आहे. O2 सेन्सर म्हणजे ऑक्सिजन सेन्सर. ऑक्सिजन सेन्सर काम काय करणार? ऑक्सिजन कशामध्ये कमी असेल तर काय होईल? एक्झॉस्ट गॅसमध्ये कंबशन जास्त असेल, O2 कमी असेल. आणि मिक्सचर कुठला असतो? रिच असतो का लीन असतो? एक्झॉस्ट गॅसमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, तर मिक्सचर रिच आहे का लीन आहे? रिच आहे, ठीक आहे. आणि ऑक्सिजन कमी असेल तर मिक्सचर लीन. तर हे रिच लीन कंटिन्युअसली तो चालू असतो. जसा सिग्नल O2 सेन्सर ECMला देतो आणि ECM त्याप्रमाणे इंजेक्टर्सला कंट्रोल करतो. एअर प्रेशरवरती काही कंट्रोल नाही आहे, पण आपण इंजेक्शन कंट्रोल करू शकतो, ठीक आहे.
दुसरा एक्झॉस्ट सिस्टम झाला. इथं हा कूलिंग सिस्टम, ठीक आहे, कूलंट सिस्टम. हा आहे डिगॅझिंग टँक, ठीक आहे. डिगॅझिंग या रिझर्वॉयर याला म्हणतात. डिझेल गाडीमध्ये असा सिंगल बॉटल येतो आणि त्याच्यामधनंच आपण टॉपअप किंवा फिलअप करू शकतो. पेट्रोल गाडीमध्ये 2 येतात, एक रेडिएटर टँकवरती कॅप येईल आणि दुसरं असं रिझर्वॉयर टँक येईल. हा डिगॅझिंग टँक आहे डिझेलमध्ये. याच्यामधनं कूलंट सर्क्युलेट होतो पूर्ण इंजनमध्ये आणि पुढं रेडिएटरमध्ये. रेडिएटरवरती कूलिंग फॅन माउंटेड आहे. रेडिएटर कूलिंग फॅन जेव्हा इंजन टेम्परेचर 97 डिग्री सेंटीग्रेड होतो कूलंटचा, त्यावेळेस कूलिंग फॅन ऑन होतो. जेव्हा 94 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर डाऊन होईल कूलंटचं, त्यावेळेस तो रेडिएटर ऑफ होईल. ठीक आहे. तर हे 97 to 94 कंटिन्युअसली चालू असतं. जेवढं लवकर इंजन गरम होईल तेवढं त्याचं वेअर अँड टेअर कमी होतं. त्याच्यासाठी एक थर्मोस्टॅट वॉल्व बसवलेला आहे या हाय प्रेशर पंपच्या खाली. ठीक आहे. थर्मोस्टॅट वॉल्व काय काम करणार, सर्क्युलेशन जो कूलंटचा आहे रेडिएटर टू इंजन हा बंद करून टाकतो जोपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढत नाही. 84 डिग्री सेंटीग्रेड जेव्हा इंजन कूलंटचं टेम्परेचर वाढतो त्यावेळेस तो वॉल्व हळूहळू ओपन होण्याचा स्टार्ट होतो. ठीक आहे. थर्मोस्टॅट वॉल्वचे इथंच ECT सेन्सर दिलेला आहे जे कूलंटचा टेम्परेचर कंटिन्युअसली मॉनिटर करत असतो. एवढं समजलं? याच्यामध्ये काही डाऊट आहे? आता फ्यूल सिस्टम. फ्यूल टँक मागं आहे गाडीच्या खाली. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा फीड पंप किंवा लो प्रेशर पंप आहे. ठीक आहे. लो प्रेशर पंप किंवा फीड पंप. ए बेटा न्यूमॅटिक मत चालू कर, गन मत वापर. मागच्या टाकीमध्ये फ्यूल पंप आहे जो लो प्रेशर पंप आहे. ठीक आहे. जेव्हा आपण इग्निशन ऑन करतो त्यावेळेस फ्यूल पंप ऑपरेट होतो टाकीमधला आणि टाकीमधला फ्यूल हा रेलपर्यंत सप्लाय होतो. डिझेल गाडीमध्ये 20 सेकंड फ्यूल पंप ऑन राहतो. 20 सेकंड नंतर तो फ्यूल पंप बंद होऊन जाईल. जेव्हा फ्यूल पंप ऑपरेट होतो त्यावेळेस इथं गोल खाली काळा दिसतोय गोल राऊंड, तो आहे फ्यूल फिल्टर डिझेलचा. तिथनं फिल्टर होईल. फिल्टर होऊन मग या हाय प्रेशर पंपमध्ये येईल. हाय प्रेशर पंपमधनं या रेलमध्ये येईल, कॉमन रेलमधनं ह्या इंजेक्टरपर्यंत येईल आणि उर्वरित डिझेल या रिटर्न लाईनमधनं परत फ्यूल टँकमध्ये जाईल. जेव्हा आपण गाडी चालू करतो त्यावेळेस लो प्रेशरला हाय प्रेशरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा हाय प्रेशर पंप करतो. हाय प्रेशर पंप इंजनच्या कॅमशाफ्टवरती माउंटेड आहे. जसं आपण स्टार्टर ऑपरेट करेल, क्रँक करेल त्यावेळेस हाय प्रेशर पंप पण वर्किंग स्टार्ट होईल. हाय प्रेशर पंपवरती एक सेन्सर दिलेला आहे खालच्या बाजूला. ठीक आहे. इथं आतमध्ये हा आहे रेग्युलेटर, फ्यूल प्रेशर रेग्युलेटर. फ्यूल प्रेशर रेग्युलेटर कशासाठी दिलेले, जेव्हा रेलमध्ये प्रेशर वाढतो, ठीक आहे, हाय प्रेशर पंपमुळे, त्यावेळेस इथं एक सेन्सर दिलेला आहे प्रेशर सेन्सर. हा प्रेशर सेन्सर कॉमन रेलचा प्रेशर सेन्स करेल. ठीक आहे. हा सेन्स केल्यानंतर रेग्युलेटरला तो सिग्नल पाठवेल. प्रेशर जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर रेग्युलेटर हाय प्रेशर पंपवरती जो माउंटेड आहे तो ऑपरेट होईल आणि तिथनं एक्सेस प्रेशर रिलीज होईल आणि रिटर्न लाईन फ्यूल सिस्टममध्ये जाईल. ठीक आहे. तो एक्सेस डिझेल नेहमी रिटर्न फ्यूल टँकमध्ये जातो. कॉमन रेलमधनं हा जातो पाईप इंजेक्टरला. इंजेक्टरला पॉझिटिव्ह सप्लाय ECM देतो. ठीक आहे. ECM कडनं जेव्हा सिग्नल भेटेल त्यावेळेस हा ऑपरेट होईल फायरिंग ऑर्डर प्रमाणे किंवा CMP CKP सेन्सर प्रमाणे. ज्यावेळेस सिग्नल भेटेल त्यावेळेस हे ऑपरेट होईल आणि हे एक्सेस डिझेल इथनं परत रिटर्न फ्यूल टँकमध्ये जाईल. समजलं एवढं? ओके. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे? आता ब्रेक सिस्टम. इथं हा ब्रेक कंटेनर आहे.
ठीक आहे. ब्रेक कंटेनरवरती त्याचा ग्रेड दिलेला आहे, कुठल्या टाईपचं ऑइल वापरायचं. ठीक आहे. .3 आणि .4 हे 2 टाईपचे ब्रेक ऑइल येतात, किंवा कलर डिफरन्स असतो, गोल्डन येलो असतो किंवा रेड कलर असतो. दोन्ही कलर कधी पण मिक्स करायचं नाही. जो कलरचा ऑइल आहे, रेड असेल तर रेड वापरा, येलो गोल्डन असेल तर तोच वापरा. ठीक आहे. दोन्ही ऑइल जर मिक्स केलं तर आतमधलं ऑइल कंटॅमिनेशन होईल. त्याच्यामुळे मास्टर सिलेंडरमधले जे रबर सील्स असतात ते खराब होण्याचे चान्सेस आहे, आणि त्याच्यामुळे ब्रेक फेल होऊ शकतो. त्याच्यासाठी जो ग्रेड दिलेला आहे त्याच ग्रेडचं ऑइल त्याच्यामध्ये टॉपअप किंवा रिप्लेस करायचं. हा वरती कंटेनर आहे. कंटेनरच्या खाली इथं जो सिल्वर आहे तो आहे मास्टर सिलेंडर. मास्टर सिलेंडर ज्याच्यावरती माउंटेड आहे गोल, तो आहे बूस्टर. ब्रेक बूस्टर हा व्हॅक्यूमवरती ऑपरेटेड होतो. डिझेल गाडीमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होत नाही, त्याच्याकरता ब्रेक बूस्टरला ऑपरेट करायला इथं एक व्हॅक्यूम पंप दिलेला आहे. हा जो पाईपच्या खाली दिसतोय इथं, हा ठीक आहे, हाय प्रेशर पंपच्या शेजारी हा वाला, ठीक आहे, तो आहे व्हॅक्यूम पंप. व्हॅक्यूम पंप इंजनच्या कॅमशाफ्टवरती माउंटेड आहे. इथं हा ABS कंट्रोलर आहे. ठीक आहे. ABS कंट्रोलर, ABS मध्ये 2 इनपुट आहे. ठीक आहे, 2 इनपुट आहे आणि 4 आउटपुट्स आहेत. याच्यामध्ये छोटे छोटे सोलनाइट्स आहेत जे प्रत्येक व्हीलच्या लाईनशी कनेक्टेड आहे, या 4ही पाईपचे. ज्यावेळेस आपण हार्ड ब्रेकिंग करतो त्यावेळेस जर कुठला व्हील लॉक झाला, ठीक आहे, व्हील लॉक झाल्यानंतर ठराविक व्हीलचा सोलनाइट ऑपरेट होईल आणि त्याचा प्रेशर तो रिलीज करेल. ठीक आहे. 6 चाकीची गाडी असली तर आउटपुट 6 असतील ना तिकडं. 6 चाकीची गाडी असेल हां. तर तिकडं 6 असतील ना आउटपुट. हो, जेवढे व्हील्स तेवढे आउटपुट. जेवढे व्हील्स तेवढे आउटपुट. किती कनेक्शन देतो तुम्ही त्याच्यावरती डिपेंड. ठीक आहे, समजलं? याच्यामध्ये काही डाऊट, काही विचारायचं आहे? इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन वर्किंग कसं, जेव्हा आपण हार्ड ब्रेकिंग करतो, ठीक आहे, किंवा टर्निंगवरती आपण ब्रेकिंग करतो, त्यावेळेस गाडीचं ग्रॅव्हिटी स्टेबल नसते, बॉडी वॉबल होते. तर ते कंट्रोल करण्यासाठी EBD दिलेलं आहे. जे टर्निंगवरती जर तुम्ही लेफ्टला टर्न मारत असाल तर तुमचं बॉडी काय होईल, व्हेकलची राईट साईडला ट्विस्ट होईल, टिल्ट होईल जास्त. तर ते कंट्रोल करण्यासाठी किंवा टॉपल नाही व्हायला पाहिजे म्हणून काय करणार, तो लेफ्टच्या व्हीलला ब्रेक फोर्स जास्त अप्लाय करेल आणि गाडीची बॉडी बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करेल. याच्यामुळे तो वॉबल नाही होणार आणि टॉपल नाही होणार गाडी. कुठल्या पार्ट्स? ब्रेक असिस्ट सिस्टम हायड्रोलिक ह्याच्यामध्ये, हायड्रोलिक किंवा व्हॅक्यूम. बरं, एक एक पार्ट्स मी सांगतो परत. ठीक आहे. एअर फिल्टरवरती जो माउंटेड आहे तो माफ IAT सेन्सर. एक्झॉस्ट मॅनिफोल्डवरती हीटेड ऑक्सिजन सेन्सर. ठीक आहे. इंटेक मॅनिफोल्डवरती बूस्ट प्रेशर सेन्सर आहे. ठीक आहे. कॉमन रेलवरती इथं प्रेशर सेन्सर. हाय प्रेशर पंपवरती येतो प्रेशर रेग्युलेटर. थर्मोस्टॅट बॉडीवरती येतं ECT सेन्सर, इंजन कूलंट टेम्परेचर सेन्सर. इथं हा CMP सेन्सर आहे, क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर इंजनच्या खाली येईल, फ्लायव्हीलच्या इथं. हे 4 इंजेक्टर्स आहेत. ठीक आहे. इथं हे जे कनेक्शन दिलेले आहेत 4, ठीक आहे, 1, 2, 3 आणि 4, हे ग्लो प्लग्स आहेत कंबशन चेंबरचं टेम्परेचर हीटअप करण्यासाठी. हा मास्टर सिलेंडरचा कंटेनर, खाली मास्टर सिलेंडर आहे, त्याच्या खाली ब्रेक बूस्टर. हा हायड्रोलिक युनिट ABSचा आहे. याच्यामध्ये 4 सोलनाइट्स आहेत प्रत्येक व्हीलसाठी. सिग्नलप्रमाणे ते ऑपरेट होतील. व्हील जर लॉक झाला तर सोलनाइट ठराविक व्हीलचा प्रेशर तो रिलीज करतो. ठीक आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? काही विचारायचं आहे? गाडीवरती घेऊ.
एक मिनिट बाजूला लांबवालीच्या जरा लांब ना बरे पोर गरम होते तिकडून घे बरं गाडीवरती जाते असं